आज आपण बनवणार आहोत सुकी सुकट। तर चला तर मग कसं करायचं आहे ते झटकन बघूया। नमस्कार, आलिशा किचन रेसिपी मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुकी सुकट। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे सुकी सुकट घेतलेली आहे। मीठ, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, जिरे, कोथिंबीर, टोमॅटो, लसूण आणि कांदा। तर चला तर मग कसं करायचं आहे ते झटकन बघूया। सुकट आहे तर ती पाण्यात भिजत घालायची एक 5-6 मिनिटे। लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आपण, त्या ठेचून घ्यायच्यात ओबडधोबड। सर्वप्रथम कढई ठेवली होती गरम करत। कढई गरम झाले, आता आपण तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे, आता आपण जिरं टाकूया। जिरं चांगलं तडतडले, ठेचून घेतलेले लसूण, आता आपण कांदा टाकूया। परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत मंद आचेवर। कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे, आता आपण टोमॅटो टाकूया। व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मंद आचेवर। कांदा टोमॅटोला एक लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित असा चांगला कलर येईपर्यंत परतून घेतलेला आहे, मऊ होईपर्यंत। आपण यात आता मसाले टाकूया। हळद, गरम मसाला, धना पावडर परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। लाल तिखट, सुकट आपण 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे, ती टाकूया। परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून मसाले सगळीकडे लागतील। सुकट तर मी एक साइडला करून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही भारी कल्ला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सर्च बार मध्ये जाऊन आलिशा किचन रेसिपी सर्च करायचं आहे। इथे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज पाहायला मिळतील। परतून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता जरा पाणी घालूया, एक अर्धी वाटी। सुकट शिजेपुरतेच पाणी घालायचं आहे। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून ते सगळीकडे लागेल। वरून थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकूया। आता आपण झाकण ठेवून एक 5-6 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचंय। 5-6 मिनिटे झालेली आहेत। झिंगा मस्त असा शिजलेला आहे। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, रेसिपी कशी होते ती सांगा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आम्ही रोज नवनवीन रेसिपी टाकत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। अशा प्रकारे सुका झिंगा आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरी केली आहे। तर कसं झालंय ते कमेंट करून नक्की सांगा।